संतोष जुवेकर यांचा आगामी चित्रपट अष्टपदी या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसापूर्वी रिलीज झाला. त्याचा रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पण माझी अशी इच्छा होती की माझ्यासोबत तुम्ही देखील या ट्रेलरचा रिव्ह्यू करावा. त्यामुळे मी आता ट्रेलर प्ले करणार आहे आणि ट्रेलर आपण थांबवून त्याबद्दल चर्चा करू आणि तुमच्याकडून मला उत्तर हवीत कमेंट सेक्शन मध्ये. ह्याचं कारण काय ते आपण ट्रेलर रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला मी सांगतो. ट्रेलर आपण सुरू करू. कोणीच नसावं अवती भवती समोर तू असताना एक नीरव शांत वेळ असावी तुझ्या डोळ्यात मी पाहताना. आता ही ट्रेलरच्या सुरुवातीला जी कविता आपल्याला दिसली, जर तुम्ही शाळेत कविता वगैरे करत असाल आणि जर तुम्ही भरपूर कविता वाचल्या असाल तर त्या कविता आणि एक ट्रेलरच्या सुरुवातीलाच आलेली ही कविता याचा दर्जा तुम्ही थोडासा कम्पेअर करा. मला तर ही कविता अजिबातच दर्जेदार वाटली नाही. तुमचं मत काय आहे एकंदरीत हे तुम्ही कमेंट्समध्ये प्लीज सांगा. आणि पुढचे काही प्रश्न आहेत तेही तुम्हाला त्याची उत्तर तुम्हाला द्यायचेच. आपण पुढे बघू ट्रेलरमध्ये काय काय आहे. आता हे जे तुम्ही बघितलं एडिटिंग स्टाईल मी परत प्ले करतो. तुझ्या डोळ्यात मी पाहताना. आता हे जे साऊंड आणि ते जे एडिटिंग केलंय त्यांनी एका पाठोपाठ एक मल्टिपल शॉट्स तुम्हाला दाखवलेत आणि एकदम पटपट पटपट ते शॉट्स येतात. ही जी आहे ना म्हणजे साधारणपणे पूर्ण जगात अशी एडिटिंग दाखवली जाते जेव्हा काहीतरी ऍक्शन आपल्याला दाखवायचं असते, काहीतरी एकदम थ्रिल दाखवायचं असतं, थोडंसं सस्पिशियस थोडंसं काहीतरी वाटावं, एक्साइटिंग फील करवायचं असतं ऑडियन्सला, तेव्हा अशा पद्धतीचं एडिटिंग दाखवतात. इथं हे का दाखवले मला समजलंच नाही. तुम्हाला जर समजलं असेल तर ते कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा की हे का हे केले. मला तर असं वाटतंय की जेव्हा काहीच नसतं इंटरेस्टिंग किंवा एक्साइटिंग तेव्हा अशा पद्धतीचं एडिटिंग किंवा असं पटपट पटपट काही शॉर्ट्स असं दाखवून त्याला एक काही वेगळ्या प्रकारचं म्युझिक लावून काहीतरी इंटरेस्टिंग क्रिएट करून दाखवण्याचा एक प्रयत्न आहे हा. फक्त मला ह्याच्यात काही इंटरेस्टिंग वाटलं नाही. आई मला खूप मोठा गायक होऊन खूप नाव कमवायचंय. हा जो डायलॉग आहे, आई मला खूप मोठा गायक होऊन खूप नाव कमवायचं आहे, सुरुवातीलाच डायलॉग हा आपल्याला, तर त्याबद्दलही तुम्ही सांगा. हे तुम्हाला कसं वाटलं, तरी डायलॉग डिलिव्हरी कशी वाटली किंवा जे काय तुमचं मत आहे तेही तुम्ही सांगा. मग काय मागितलंस देवाकडे? आपण जे मागतो ते सांगायचं नसतं असं म्हणतात. पण मी फक्त तुझ्याबद्दलच मागितलं. तू प्रेमात तर पडली नाहीस ना त्याच्या? या क्लासमध्ये कुणीही प्रेमात पडायचं नाही. ते बस. हे जे डायलॉग तुम्ही आता ऐकलेत ना ते डायलॉग नोटीस करा. आणि हे डायलॉग रायटिंग काय कसं आहे, कसे वाटले तुम्हाला डायलॉग, ते दर्जेदार वाटले की दर्जाहीन वाटले? मला ऑब्विसली याच्यात कोणताही दर्जा वाटला नाही. तर त्याचाच आवाज ऐकत राहावं असं वाटतं. जगात सर्वात सुंदर गोष्ट ना प्रेम आहे. आणि या जगातला खूप कमी अशी नशीबवान माणसं आहेत ज्यांना खरं प्रेम मिळतं. तू माझी प्रेमिका, तूच माझी दुनिया. काय या गाण्याचे बोल, या गाण्याचे जे बोल आहेत ते तूच माझी प्रेमिका, तूच माझी दुनिया, दिवाना मी तुझा, म्हणजे हे बोल तुम्हाला काय वाटतं? मी 2025 मध्ये हा मूवी येतोय आणि या प्रकारचे बोल आहेत. पुन्हा एकदा मी म्हणेन की मला हे दर्जाहीन वाटले. आणखीन आतापर्यंत जी मला बेसिक स्टोरी लाईन ट्रेलर मधून समजली ती अशी आहे की संतोष जुवेकर जे आहेत ते त्या मुलीच्या प्रेमात आहेत आणि ती मुलगी जी आहे ती त्या मुलाच्या प्रेमात आहे. जो मुलगा सुरुवातीला तुम्हाला दिसला जो म्हणत होता की आई मला खूप मोठा गायक होऊन खूप नाव कमवायचं आहे, तर त्या मुलाच्या प्रेमात ती मुलगी आहे आणि हे काहीतरी थोडंसं लव ट्रायंगल वगैरे असं मला दिसते. आता बघू काय आहे पुढं. लाला लाला करून काय बोलतं? आत्मिक आनंद. ही डायलॉग डिलिव्हरी जी आहे ना, आत्मिक आनंद, ही जी डायलॉग डिलिव्हरी त्या हिरोईनची, याबद्दल सुद्धा तुम्ही बोला कमेंटमध्ये प्लीज. मैत्री होईल की ओळख ही फक्त ओळख म्हणूनच राहील हे येणारा काळच ठरवेल. मैत्री होईल की ओळख ही फक्त ओळख म्हणूनच राहील ही येणारा काळच ठरवेल. हा डायलॉग जो आहे याबद्दलही तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला सांगण्यासारखं भरपूर आहे. या व्हिडिओत मी भरपूर प्रश्न तुम्हालाच विचारणार आहे. मला असं वाटलं की तुम्हीच बोललं पाहिजे. तुम्ही भरपूर कमेंट टाका, भरभरून टाका आणि कोणाचा अपमान फक्त करू नका. तुमचं फक्त मत मांडा. आगे जाके ये बहुत बड़ा सिंगर बनेगा. जरूर बनेगा. हम बनाएंगे. एक मुलगा आहे, माझं प्रेम आहे त्याच्यावर. प्रेम हे आयुष्यात येताना एकट्याने येत नाही, सोबत अनेक संकट घेऊन येतं.
थोडासा मला चांगला वाटला हा डायलॉग, की प्रेम आयुष्यात येताना एकट्याने येत नाही, भरपूर संकटे घेऊन येतो. म्हणजे ठीक आहे डायलॉग, काय हा इतका वाईट नाही डायलॉग. बाकी जितक्या फ्रेम तुम्ही आतापर्यंत पाहिल्या, शॉट जसे घेतलेत, जी सिनेमॅटोग्राफी आहे, त्याबद्दल मी खूपच नाराज आहे. म्हणजे अगदीच 2004, 5, 6 या काळात ज्या लेवलचं फिल्म मेकिंग व्हायचं, मला असं वाटतं की त्याच वाईब्स मला येत आहेत. आणि 2025 मध्ये तुम्ही अशा प्रकारचं फिल्म मेकिंग जर आम्हाला दाखवणार असाल तर म्हणजे मी तर अतिशय डिसअपॉइंटेड आहे ह्या फिल्म मेकिंग बद्दल. सावने, तू जिकडे जिकडे पाऊल ठेवशील ना, ती प्रत्येक जागा विकत घेईन मी. हे जे आहे ना, हे तुम्हाला धडकन पिक्चर मधला सुनील शेट्टी आठवतं, ते तशी वाईब्स तुम्हाला, तसे ते कॅरेक्टर वगैरे असं तुम्हाला जरा आठवलं असेल, तसं काय तर आहे. पुढे बघू काय. तिचं लग्न कोणाशी व्हावं हा निर्णय मी घ्यायला हवा. धडकन पिक्चर मधील शिल्पा शेट्टी यांचे वडील, तसंच काहीतरी हे कॅरेक्टर आहे. आता हे म्युझिक तुम्ही ऐकलं, आता ह्या म्युझिकचा जो फील आहे, किंवा हे म्युझिक असं वाटलं काहीतरी ऍक्शन किंवा काहीतरी थ्रिल असं सांगणारा हा म्युझिक आहे. आणि आतापर्यंत तुम्ही जी स्टोरी तुम्हाला समजली ट्रेलर मधून, त्याचा आणि या म्युझिकचा काही संबंध आहे का? कधी करायचं लग्न, कुठे करायचं सांग मला. मी इतक्या पुढचा विचार केलाच नाहीये. व्हेरी गुड. विचार करायचाच नसतो, डायरेक्ट ते धडक बेधडक. विचार करायचाच नसतो, डायरेक्ट दे धडक बेधडक. ही डायलॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही सांगा. एकंदरीत तुम्ही सिनेमॅटोग्राफी, याचे डायलॉग्स, डायलॉग डिलिव्हरी, ऍक्टिंग वगैरे ह्या सगळ्याच बद्दल कमेंटमध्ये सांगा. मला या सगळ्याच गोष्टी अतिशय दर्जाहीन वाटल्या. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला विचारल्यात, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. मला काय कुठल्या मेकरचा अपमान वगैरे करायचा नाही. मला फक्त महाराष्ट्रीयन ऑडियन्स, जो मराठी ऑडियन्स जो आहे ना, तो किती परिपक्व आहे आणि त्याला किती समजतं फिल्म मेकिंग मधलं, हे मला असं वाटतं की मेकरनी सुद्धा पाहावं हे. म्हणजे आता आम्ही 2002 किंवा 1987 मधल्या फिल्म मेकिंग आम्हाला नाही पाहायचं. नेटफ्लिक्सवर, अमेझॉनवर किंवा मल्याळम मूवी, साऊथच्या इतर मूवी आणि वर्ल्ड सिनेमा इतकं काही भरपूर पाहून झाले महाराष्ट्र ऑडियन्सचं. आणि तेव्हा तुम्ही अशा दर्जाचे जेव्हा चित्रपट आमच्या समोर आणता, तेव्हा मला असं वाटतं की ऑडियन्सनं स्वतःच सांगितलं पाहिजे, याचा रिव्ह्यू स्वतःच दिला पाहिजे. हे कारण होतं, म्हणून मी तुम्हाला ह्या कमेंट्स टाका असं तुम्हाला सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे संतोष जुवेकर काही दिवसांपासून ट्रोल होत आहेत. मला त्यांना आणखीन काहीतरी ट्रोल करावा हा अजिबात मुळीच उद्देश नाही. ते चांगले ऍक्टर आहेत, काही कारणामुळे ते ट्रोल झाले, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण संतोष जुवेकर रुकवत सारखे चित्रपट करतात. आता अष्टपदी सारखा चित्रपट त्यांनी केले, त्यांनी स्क्रिप्ट वाचली नसेल किंवा त्यांना माहित नाही अशा गोष्टी नाही. ह्या अशा चित्रपट का करता संतोष जुवेकर, म्हणून त्यांना ट्रोल करू नका. कारण कसं आहे, तुम्ही आम्ही जसं काही प्रयत्न करून पैसे मिळवायचा प्रयत्न करतो, काहीतरी धडपडत असतो, तेव्हा तसं कदाचित माझा असा अंदाज आहे की त्यांना असं वाटलं असेल की आपण जर एखादा चित्रपट येत असेल आपल्याकडे, काही पैसे भेटत असेल तर का करू नये. आणि तसंही मराठी इंडस्ट्रीला त्याचा खूप मोठा तोटा होणार अशातली गोष्ट नाही. कारण आपली मराठी इंडस्ट्री जी आहे ती स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री नाही. कोणताही चित्रपटात कोणताही ऍक्टर असेल म्हणून चित्रपटाला एकदम तुफान गर्दी झाली असं कधी झालेलं नाही. त्यामुळं चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर तसाही काही फरक पडणार नाही कोणी ऍक्टर असेल ते. परंतु विषय असा होतो, जेव्हा अशा पद्धतीचे चित्रपट, अशा दर्जाचे चित्रपट येतात, सगळ्यात मोठा तोटा काय होतो ते मी तुम्हाला सांगतो. हे अतिशय महत्वाचं, याचा रिव्ह्यू करण्यामागचंच कारण हे आहे की जेव्हा अशा पद्धतीचे चित्रपट येतात, तेव्हा महाराष्ट्रातल्या जर एकूण स्क्रीन तुम्ही पाहिल्या तर त्या स्क्रीनपैकी मेजॉरिटी स्क्रीन हा हिंदी चित्रपटांसाठी जातात. त्यानंतर साऊथच्या वगैरे चित्रपट जे आहेत त्यांच्यासाठी ते जातात. आणि उरल्या सोरल्या जितक्या काही स्क्रीन असतील ना, त्यात फक्त मराठी चित्रपट लागतो. आता मराठी चित्रपटात काही चांगले चित्रपट असतात, काही बऱ्यापैकी चित्रपट असतात, आणि काही म्हणण्यापेक्षा भरपूर प्रमाणात हे दर्जाहीन चित्रपट असतात. हे दर्जाहीन चित्रपट जे आहेत ना, ते स्क्रीन ऑक्युपाय करतात. आणि मग चांगले चित्रपट आणि बऱ्यापैकी जे चित्रपट आहेत त्यांना स्क्रीन कमी भेटतात. हे बाकी जे दर्जाहीन चित्रपट आहेत ते पहिले 3 दिवस त्यांचं स्वतःचं पण बॉक्स ऑफिस कलेक्शन काही होत नाही. आणि चांगल्या किंवा बऱ्यापैकी असणाऱ्या चित्रपटांना सुद्धा कमी स्क्रीन मिळतात. आणि मराठी चित्रपटांचा असा एक प्रकार आहे की माउथ पब्लिसिटी शिवाय ऑडियन्स येत नाही. पहिले 3 दिवस काही लोक चित्रपट पाहतात आणि नंतर मग बाकीच्यांना सांगून मग ते गर्दी वगैरे वळवते. पण पहिल्या 3 दिवसात कमी स्क्रीन, आधीच रिस्पॉन्स कमी, त्यामुळं तो चित्रपट काही दिवसात काढला जातो स्क्रीनवरून आणि तिथं मग परत हिंदी किंवा साऊथच्या चित्रपट ते स्क्रीन त्यांना मिळते. असू दे, जाऊन दे, सोडा. इतर काही मूवीज सुद्धा येणार आहेत मराठीत आणि त्याचे रिव्ह्यू सुद्धा येणार आहेत, जसं की किर काटाकीर, जारण, किंवा हिंदीमध्ये काही मूवीज येणार आहेत, किंवा साऊथ मधले ठग लाईफ, ह्या सर्व मूवींचे सुद्धा ट्रेलर रिव्ह्यू मी तुम्हाला देणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.